नमस्कार, विदर्भ नंदनमध्ये आपलं स्वागत आहे। शासनाची आरोग्यवर्धिनी ठरते आरोग्यहरणी। राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्रातर्फे राबविण्यात येत असलेले आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्य परमधर्म हे बिद्र देताना आरोग्यवर्धिनी केंद्र कुजबा तालुका कोही जिल्हा नागपूर कुजबा गावामध्ये आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मंदिराचे दार सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली आहे। 1 ते 1.5 वर्षापासून नर्सेस नाही, डॉक्टर सुद्धा नाही। संबंधित ग्रामपंचायतमधील संध्या दुर्योधन लांजेवार सरपंच तसेच प्रशांत वसंतराव भगत उपसरपंच यांनी आरोग्य विभागात याची तक्रार केली। संबंधित जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती आरोग्य खात्यातील सदस्यांनी पण मुद्दा मांडला, परंतु अद्याप कारवाई नाही। आनंदराव गोविंदा लांबट, समीर दिवान बिजोर, संभाजी महागू लांबट यांनी विदर्भ नंदन वृत्तपत्र प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांची कैफियत मांडली की बाहेरगावी आजाराची तपासणी करायला जावे लागते आहे। गावामध्ये आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य मंदिर असून सुद्धा त्याचा उपयोग आम्हाला होत नाही, अशा अनेक समस्या जाणवत आहेत। त्या वास्तव नागरिकांकडून मागणी केली जात आहे की संबंधितांवर कठोर कारवाई करून तात्काळ आरोग्य सेवा पुरवठा करण्यात यावी। कोही तालुक्यावरून वृत्त संकलक प्रतिनिधी विष्णू समर्थ। गावामध्ये आहे, नागपूरला पण जातात पेशंट वगैरे नाही का, जसं सुटेबल वाटते प्रत्येकाला नाही का, त्या पद्धतीनं ते जात असतं। म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन वगैरे नाही केलं का? केलं आहे याच्या अगोदर पण आपण आरोग्य विभागामध्ये पण केलं आहे आपण नाही का, पण कसं आहे वारंवार दिला आपले जे जनप्रतिनिधी राहतात, जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य, त्यांच्याकडे पण आपण बोलले आहोत, पण त्यांनी पण मुद्दा मांडला आहे, पण अजूनपर्यंत काही हालचाल वगैरे काही केली नाही या संदर्भामध्ये। हालचाल नाही, यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी का नाही बा डॉक्टरांकडे। म्हणजे अजूनपर्यंत डॉक्टर आले नाही? नाही म्हणजे आता 2 वर्ष होत आले। हो। अच्छा, म्हणजे तुम्ही काहीच नाही केलं अजूनपर्यंत? नाही, त्या दिवशी आले होते पटले साहेब वगैरे नाही का, तर ते म्हणत होते की तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण चार्ज वगैरे देऊ। अच्छा, हो। त्यांनी काही दिलं नाही? नाही, आले होते त्या दिवशी नाही का, शुक्रवारला चालले होते कालच।